आदेश पाटील यांचं आगमन आमच्या दिवाळी गावामध्ये झालंय. मॅक पण भेटले. विमानात आदेशला कोणीतरी गपचूप पार्सल पाठवलेलं आहे. देव चाललाय गो 12 महिने खारे पाण्यात पाला. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स. तर मंडळी सकाळी सकाळी उठलेलं, सकाळ म्हणजे तुमच्यासाठी सकाळी नसेल, 9:30 वाजले होते आणि आता समथिंग अराउंड 10 वाजले. कारण तुम्ही टायटल थंबनेल तर बघितलं असाल, दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण दिवाळी कोलीवाडीला जाणार आहोत. दिवाळीचा तिसरा लाईक लक्ष्मीपूजनाचा पुढचा आणि भाऊबीजचा मागचा दिवस आपला दिवाळी कोलीवाडीलाच असतो. मला वाटतं 2 वर्ष झालं, आता हा 3रा वर्ष आहे. पब्लिकचे रिमाइंडिंग ब्लॉग येतो आणि तिकडची खूप धम्माल मजा असते. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. उठल्या उठल्या असे 2 ग्लास आपल्या समोर आहेत. हे तर आपला रोजचा ग्लास आहे, लेमन, हॉट वॉटर आणि सिया चिट्स. आणि आज नवीन पॅक भरलेला आहे बघा. याच्यात काय मिक्स न करता डायरेक्ट पियाचा का? मिक्स नाही करता तेवढा अजून एवढं द्यायला पाहिजे होता. अरे योच नाही पिणार मी, कवरा पिताना कवरा नाही. म्हणजे पियाचा असतो काय होतं या पिल्या तुला? शुद्ध होतं. शुद्ध काय, मी शुद्धच आहे. गंगेनं आरती करायला टेन्शन घेतो. आणि हे आणल्यान, हे काय आणल्यान माहिती आहे मंडळी, हे मी कधी खात नाही, पण काय आणल्यान कडू लागेल ना, काहीतरी पाहिजे. कसं पितात, कोण कोण पितात मला कमेंट करून सांगा आजच्या दिवशी. हा लिंबाचा पाळा म्हणजे कडू एकदम, आणि माझं आहे आपल्याकडे काय सगळेच पितात. ले बाबा का संपला नाही, संपळाच लागल, संपळाच लागल का? बस ना, एवढाच पिऊ शकतो मी. काय पाहिजे, काय हे पाहिजे घे. आणि म्हणजे सकाळी सकाळी आंघोळ पण नाही केली याने. इकडे बघ, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. तर आपण निघलेलो आहोत. आता वाजलेत सकाळच्या 11 आणि माझ्या माहितीप्रमाणे 12 वाजता देव निघतो. बहुतेक आपल्याला डायरेक्ट आता रस्त्यातच भेटेल, बट तरी आपण पटापट जायचं ट्राय करू. आणि आता भेटूया आपण डायरेक्ट आता दिवाळी कोलीवाडीला. चलो. सो मंडळी, आता आपण पोचलो आहोत दिवाळीकडे. आपल्यासोबत आज रितेश भाऊ. रितेश भाऊ पहिल्यांदा आले दिवाळीकडला. त्याला मी बोललो होतं मस्त फुल कपडा घाल, रुमाल आणले ना. हां मग ठीक आहे, तेवढा तरी ॲटलीस्ट. आणि मंडळी आता आपण गाडी मागे गाडी पार्क केली आहे. आता दाखवतो तुम्हाला जल्लोष. चला आता आय होप दरवर्षीप्रमाणे मी लेटच आहे, पण बघू आता देव आपला मंदिरात भेटला तर बरं होईल. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मी लेट झालो आणि देव आपल्या मंदिरातून बाहेर आलेल्या विसर्जनासाठी. सो आता पब्लिक तर खूप दिसते. बघूया आता पुढे कसं काय असेल ते, आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा.
धमाका. मॅक पण भेटले. विमान तो आदेशला कोणीतरी गपचूप पार्सल पाठवलेलं आहे. कोण आहे तो सबस्क्रायबर आम्हाला पण पाठवा. स्टेशन नाव दातीगाव पूर्ण मेन्शन करतो. जो काय छोटासा चॉकलेट पाठवला तरी चालेल भाई. कोण हस तू हस आहे. तुम्ही क्राऊड बघा म्हणजे मला बोलायला पण भेटत नाही. असं डेंजर क्राऊड आहे. अर्धी पिवली बी झाली आहे. मंडळी यश वायकरला आपल्या सबस्क्राईब करा. आदेश पाटील बघा. आदेश पाटील बघा कसा पालखीला हात लावते.
चालायला जागा नाही बघा. क्राऊड बघा ना, क्राऊड मध्ये अटकला खतरनाक वाला क्राऊड आहे मंडळी, तुम्ही बघू शकता. काय खतरनाक माणसात आपल्या अटारीचे समाजसेवक पण आलेला आहे. ते बघा, पहिल्या वर्षी आलतो आम्ही एकत्र. ते काय विषय आहे का? बैजनाथ वस्ताद की म्हटलं आले तिकडं. वहिनी साबण होत्या का? कुठे गेल्या मग? जमतं म्हणजे जमतं. तुला तुम्हाला तोंडा बांधून घेऊन दे, त्याच्या तोंडा डोल्यान बिल्यान जातात. इकडं वहिनी साबण आल्या. आला इंटरव्ह्यू घेता खतरनाक. नक्कीच जय. चला या तुम्ही निघता आता. या पण आपले भेटलेत मंडळी. आता म्हटलं तर बघायला नको. हा जमत. तुम्ही काय त्याला बघा, पाणी बघायला आलं काय? जिमला चल करण. यांचं काय, हे जिमला जात नाही, आपल्याला जिमला जायचं आहे. चला हे कंचा सामान घराचा आहे. अरे कंचा सामान घराचा आहे. आदेशजी पाटील यांचं आगमन आमच्या दिवाळी गावामध्ये झालंय, तर तुमचं स्वागत आहे. सॉरी शेठ साहेब आदेशजी यांचं आगमन झालंय. गप तुला तू का सांगतो? जरा इथं सांग.
काहीतरी गाडी लावली आणि माझी नक्की आहे. मी काय सांगते माहितीये काय, याला बोलतो पोरी आमंत्रण केलं म्हणून आले. आमंत्रण पोरी म्हटलं तिथे लिहून आले सरळ सबस्क्रायबर. पोरीचा आहे का पोराचा तोही मला माहिती नाही. पोरं एवढी सभ्यनाथ भाई मला माहिती नाही असू शकतं भाई, प्रेम असतं पब्लिकचं. प्रेम पोरींचं आम्हाला माहिती आहे. याचं कधी पोरींवर प्रेम आहे ते आम्हाला माहिती आहे. सर्व सगळं बघा लग्न होईल लक्षात ठेव. हा असं बोल ना. गणेश भाऊ यांना तुम्ही मी काय बोलता, यांना तुम्ही बघितलं असाल. आपण आता बोटीवर का जायचं ते सांग मला. मच्छीला जायचं तुला. हा मला जातीनं कोली ये बाई एक कोली चिखलान पण ठेवू शकतो, पाण्यामध्ये झिटा पण ठेवू शकतो. मी काय बोलता केव्हा जायचं आपल्याला बोटीवर. याला बोल बोलायला तेव्हा ये. फुर्सत मध्ये जाऊ, घाई गडबड नाही पाहिजे. सकाळच्या संध्याकाळच्या घरा. एवढी झालं. हा बस ठीक आहे चालेल. लागलं वर्षभरासाठी आपले मच्छीमारांसोबत मासेमारी करायला फक्त 3 दिवस होता. 3 दिवस होता आपल्या दिवाळे गावामध्ये फुल धमाल. 3 दिवस दिवाळे गावची मजा होती ना. खरंच सांगतो मला आता तर दुःख आहे ना, दुःख तो सांगू शकत नाही आम्ही. परत आपण पुढच्या वर्षात बघू. चला काय सांगू, बोल काय बोलतोय. देव लवकर येऊन पुढच्या वर्षी. सगळ्यांची इच्छा आहे का देवा पुढच्या वर्षी लवकर ये. म्हणजे तुझं म्हणणं आहे की 364 दिवस असंच घालव. आणि गाण्या बोलतो तर मला बोलायची गरज आहे का. मी काय बोललोच नाही. तू बोलतो तर एनर्जी वाचायला खरं उन्हाची आहे त्याला सवय आहे. त्याच्यामुळे त्याला या उन्हाची रोजची सवय आहे. आपण जरा असं नाही का बाउंड विथ सिल्वर स्पून, पण आपल्याला थोडीशी अशी सवय आहे. त्याला सवय आहे त्याच्यामुळे तो बोलू शकतो. एनर्जी आहे त्याची, म्हणून मी जरा कमी बोलून तसंच बोलणं घेतला. हे बघ आया सुकवू नको काय चल भालवचं ना. भावाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. माझ्यापेक्षा खूप जास्त, खूप जास्त. तरी पण थोडेफार तर त्याला माझ्यातनं कोणी नवीन असतील तर चॅनलचं नाव मी वेलपाडकर आणि इंस्टाला पण फॉलो करा. भेटूया आपण लवकर. आणि याला पण सबस्क्राईब करा मॅक्स ब्लॉग्स. याचा अर्ध्या माझ्या पब्लिकला याचं नाव माहितीच असेल. चुकून कोणी नवीन कनेक्ट झालं असेल त्याला सांगतो बॅक ब्लॉगला पण सबस्क्राईब करा. जिने आदेशला पाठवला एवढा भरून दिवाळी गिफ्ट मला सांग. नंबर नाही डायरेक्ट एवढा मोठे गिफ्ट पाठवला आदेशला. यार आहे तो प्यार, सबस्क्रायबर लोकांचा प्यार आहे. असं सबस्क्रायबर आम्हाला तरी का भेटतील असं न सांगता गिफ्ट पाठवलं. वर्षा लेटर लिहिले डिअर आदेश. डिअर नाही प्रिय. इंग्लिश मध्ये डिअर आहे, मराठी प्रिय. आणि हे भाऊ पण ब्लॉगर का. काय नाव. दिनेश पाटील. आपल्या सगळ्या कोली आगरी बांधवांना सपोर्ट आहे आपला. सगळ्या मस्त मोठं व्हा. सगळ्या आपलं नाव पुढे करा. आपल्या समाजाचं नाव पूर्ण करा. आपले सण संस्कृती सर्व पूर्ण मोठ्या जोशात दाखवा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि जे नाही आपल्या कास्टचे त्यांना पण आपली संस्कृती दाखवा नक्कीच. आणि सगळं आपल्या संस्कृती दाखवतात. स्वतः भेटूया आपण पुढे. आवडला दिवाले गावा लोक जमलाय गो बघावला माझे बैरिया देवाला. देव चाललाय गो 12 महिने खारे पाण्यात पाला. देव तो सोरला होता आय्यावर. त्याला वाटलं सिंगर, त्याला वाटलं खराच सिंगर झाला यो. सिंगर होतो.
भाऊला स्पेशल थँक्स. भाऊ कुठला याच गावचा का तू? नाही विटा कोलीवाडा. नाव काय? तन्मय मडवी. तन्मय मडवी भाऊने आपली व्हिडिओ काढली. तिकडे बघा मंडळी गर्दी त्याने काढली. धन्यवाद मंडळ आभारी. काय नाव माझा? हा मला वाटलं असंच फेकताव काय. ताई लाजली ती ताई लाजली. जय जय. आणि मंडळी आपल्या छोट्या ताईचा सगळ्या सबस्क्रायबर भेटल्या होत्या. आता हाय आता पुढे जायला भिवंडीवाला का मग आपल्या इकडे जवळपासचा तो. बघा मंडळी देव गेलेला आहे आपला. आता 364 दिवस पाण्यामध्ये राहून पुन्हा दिवाळीला त्याचं आगमन होणार. त्याच जोशात त्याच जल्लोषात आता चाललाय देव पाण्यामध्ये राहायला. त्या देवाचा हाच वैशिष्ट्य आहे का 300 दिवस तो 364 दिवस पाण्यात राहतो आणि पुढच्या दिवाळीला पुन्हा तो येणारच आहे दिवाळी कोलीवाड्यात. पुढच्या वर्षी पुन्हा येऊ. आता इथून दर्शन घ्या तुम्ही. नोव्हेंबरच आहे का नक्की? ऑक्टोबरला पण येतं कधी तिथीप्रमाणे. प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे त्यांच्या गावाच्या नियमानुसार आपल्याला तिकडे जाता येईल. मंडळी यो कचरा बघा. यो 2 घंटा पण नाही मला अर्धा घंटाचा कचरा आहे. यो इथं काय 5-10 मिनिटं थांबला असेल तर एवढा कचरा आहे बाबा. उद्या KDM वाल्यांना फुल जोर आहे वाटतं सफाई करायची. मंडळी आता आल्या पण सिमरनच्या घरी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ब्लॉग मध्ये दिसलीच पाहिजे. तर ती तिकडे नाही भेटली तर बोलता घर आहे. आता मग घरी आल्या. सो आता सिमरनला भेटून झालेलं आहे. बस अजून पुढे काही बोलायचं आहे? चला मंडळी भेटू आता पुढे. सिमरनजी बाय बाय. धन्यवाद आमची सोय केल्याबद्दल. जेवण नाही गेलं इथं लिक्विड पिऊन हालत खराब. इकडे थकतो किती माणूस मंडळी. लवकर या. काय गणपती नाही लवकर प्रत्येक वर्षी ट्राय करतो का देवालाच मला भेटावा. मंदिरात मंदिरात भेटतच नाही. नेहमी ना माझं ते होतं थोडा. पुढच्या वर्षी नक्की ट्राय करेल. ऍटलीस्ट 8 वाजता निघेल तर मी 9-9:30 इथे पोहोचेल नक्की. चला भेटू आता आपण डायरेक्ट घरीच. मंडळी आता आपण निघत आहोत. आपल्याला बरेचसे सबस्क्रायबर इकडचे बोलत असतात दिवाळीचे पण सर्वांच्या घरी जाणं शक्य होत नाही. सिमरनच्या घरी यासाठी जातो कारण ती सर्वात पहिली सबस्क्रायबर मला इकडची भेटली होती आणि तिनेच मला बैलदेवाच्या पहिल्यांदा इन्व्हाइट पण तिनेच केलं होतं. त्याच्यामुळे तिच्या घरी मी गेलो आणि बाकीच्या घरी नेक्स्ट टाइम नक्की याचा ट्राय करेल. कारण पालखीचा कंटेंट दाखवायचा असो आणि त्याच्यामध्ये मला कोणाच्या घरी जाता येत नाही आहे. त्याच्यामुळे क्षमस्व असावं. आता मी निघतो इथून आणि आता खरंच आपण डायरेक्ट घरीच भेटूया. सो मंडळी आत्ताच घरी आलो. फ्रेश वगैरे झालं. खूप काला पडलो कारण तुम्ही कालचा ब्लॉगही बघितला असाल. पूर्ण उन्हात होतो. आजही पूर्ण उन्हात होतो आणि कालची रात्रही मी झोपलो नाही. परवाची रात्रही मी झोपलो नाही आणि आजची रात्रही मी झोपलो नाही बिकॉज ऑफ एडिटिंगमुळे. आणि उद्याही भाऊबीजेचा ब्लॉग येणार आहे. सो खूप टायर्ड फील करतो. डोळे तुम्ही बघू शकता खूप छोटे छोटे झालेले आहेत. इफ एनी रिझन नाही म्हणताना आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल. पहिले त्याचं खूप जवळून दर्शन दिलं आहे. तिकडची मज्जा आणि फटाक्यांच्या आतिषबाजी सर्व काही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे मी. आवडला असेलच ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय.